नमस्कार, मी स्वप्ना थोरात. आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आपल्या भारतीय संविधान विचार जागर स्पर्धा परीक्षेच्या या विशेष मालिकेचा आज आपण चौथा भाग एपिसोड 4 पाहणार आहोत. आत्तापर्यंत आपण संविधानाची पार्श्वभूमी, प्रस्तावना, भाग 1, भाग 2 यावर चर्चा केली. पण आजचा विषय हा संविधानाचा सर्वात महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. तो म्हणजे भाग 3, मूलभूत अधिकार, ज्याचं विभाजन अनुच्छेद 12 ते 35 यामध्ये झालं आहे. चला तर मग सराव प्रश्न आणि याची थोडी माहिती घेऊ. भाग 3ला भारतीय संविधानाचा मॅग्ना कार्टा असे म्हटले जाते. हे अधिकार आपल्याला कोणाकडून मिळालेले देणगी नाहीत. ते आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आणि सन्मानाने जगण्यासाठी संविधानाने दिलेली हमी आहे. याची व्याप्ती बघता मूलभूत अधिकार संविधानाच्या भाग 3मध्ये असून त्याचं विभाजन अनुच्छेद 12 ते 35मध्ये आहे आणि याचा उगम अमेरिकेच्या संविधानातून प्रेरणा घेऊन समाविष्ट केला आहे. एकूण भारतीय संविधानामध्ये 7 मूलभूत अधिकार होते, पण सध्या 6च आहेत. संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार राहिलेला नाही, तो केवळ कायदेशीर अधिकार आहे. जर आपल्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन झाले तर आपण थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यातील अनुच्छेद 32ला संविधानाचा आत्मा आणि हृदय म्हटलं आहे. आपल्याला मिळालेले 6 मुख्य अधिकार म्हणजे समानतेचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, शोषणाविरुद्धचा अधिकार, धर्मस्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, घटनात्मक उपाययोजनेचे अधिकार. हे मुख्य अधिकार आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतात आणि ज्याचं विभाजन हे 12 पासून 35 पर्यंत आहे आणि मुख्य अधिकार हे अनुच्छेद 14 पासून 32 पर्यंत बघायला मिळतात. मग हे 6 मुख्य अधिकार लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक आहे. जसं समानतेचा अधिकार, स्वात म्हणजे स्वातंत्र्याचा अधिकार, शो म्हणजे शोषणाविरुद्ध. तर अशा प्रत्येक अधिकाराचं जर आपण पहिलं इनिशियल लक्षात ठेवलं तर स्वात, शोज, संघ ही मराठीतील सोपी अक्षरांची ट्रिक आपण वापरू शकतो, जेणेकरून आपल्याला हे 6 मूलभूत अधिकार लक्षात राहतील. त्याच पद्धतीने अनुच्छेदांचे गट लक्षात ठेवण्यासाठी देखील एक कोड आपण वापरू शकतो. तो म्हणजे 542 421, ज्याचं विभाजन आपल्याला त्यामध्ये असलेल्या अधिकारांच्या अनुच्छेदांवरून करता येईल. जसं समानतेच्या अधिकारमध्ये एकूण 5 आहेत, स्वातंत्र्याचे 4 आहेत, शोषणाविरुद्धचे अधिकार हे 2 आहेत, धर्मस्वातंत्र्याचे 4 आहेत, शैक्षणिक अधिकार 2 आहेत, घटनात्मक उपाययोजना 1 आहे. तर ह्या पद्धतीने आपण प्रत्येकाचे अनुच्छेद त्यानुसार लक्षात ठेवून तो कोड लक्षात ठेवू शकतो. तो म्हणजे 542 421. तर अशा पद्धतीच्या ह्या ट्रिक वापरून आपण मूलभूत अधिकार लक्षात ठेवू शकतो. चला, एपिसोड 4 म्हणजेच भारतीय संविधानातील भाग 3 मूलभूत अधिकार यावर आधारित प्रश्नावलीला आपण सुरुवात करूया. ज्यामधला पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? उत्तर भाग 3. दुसरा प्रश्न, मूलभूत अधिकारांची तरतूद संविधानातील कोणत्या अनुच्छेदांतर्गत येते? उत्तर अनुच्छेद 12 ते 35. तिसरा प्रश्न, भारताने मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाकडून घेतले आहेत? उत्तर अमेरिका. चौथा प्रश्न, संविधानाच्या कोणत्या भागाला भारताचा मॅग्ना कार्टा असे म्हटले जाते? उत्तर भाग 3. यानंतरचा 5वा प्रश्न, मूळ संविधानात एकूण मूलभूत अधिकार किती देण्यात आले होते? उत्तर आहे 7. यानंतरचा 6वा प्रश्न, सध्या भारतीय नागरिकांना एकूण किती मूलभूत अधिकार प्राप्त आहेत? उत्तर 6. यानंतरचा 7वा प्रश्न, कोणत्या मूलभूत अधिकार 44व्या घटना दुरुस्तीने रद्द करण्यात आला? उत्तर आहे संपत्तीचा अधिकार. यानंतरचा 8वा प्रश्न जो आहे, संपत्तीचा अधिकार सध्या कोणत्या अनुच्छेदांतर्गत केवळ एक कायदेशीर अधिकार आहे? उत्तर अनुच्छेद 300A. यानंतरचा 9वा प्रश्न, मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आपण थेट कोणाकडे दाद मागू शकतो? उत्तर सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालय. 10वा प्रश्न, मूलभूत अधिकारांच्या व्याख्येत राज्य म्हणजे काय हे कोणत्या अनुच्छेदात सांगितले आहे? उत्तर अनुच्छेद 12. कायद्यासमोर सर्व समान आहेत हे कोणत्या अनुच्छेदात सांगितले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अनुच्छेद 14. 12वा प्रश्न, धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास कोणत्या अनुच्छेदाने मनाई केली आहे? उत्तर अनुच्छेद 15. सार्वजनिक नोकऱ्यांमध्ये सर्वांना समान संधी देण्याबाबत कोणते अनुच्छेद आहे? अनुच्छेद 16. प्रश्न 14, अस्पृश्यता नष्ट करणे हा अत्यंत महत्त्वाचा बदल कोणत्या अनुच्छेदाने केला? उत्तर अनुच्छेद 17. लष्करी आणि शैक्षणिक पदव्या वगळता इतर पदव्या रद्द करण्याबाबत कोणते अनुच्छेद आहे? उत्तर अनुच्छेद 18. 16वा प्रश्न, अनुच्छेद 19 अंतर्गत सध्या किती प्रकारची स्वातंत्र्य देण्यात आली आहे? उत्तर 6 प्रकारची. भाषण व अभिव्यक्ती, एकत्र जमणे, संघटना स्थापन करणे, संचार करणे, वास्तव्य करणे आणि व्यवसाय करणे. प्रश्न क्रमांक 17,
माहितीचा अधिकार हा कोणत्या स्वातंत्र्याचा भाग मानला जातो? उत्तर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. अनुच्छेद 19(1) मध्ये. प्रश्न 18 भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदाचा भाग आहे? उत्तर अनुच्छेद 19(1) प्रश्न 19 जीवित व वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 21. प्रश्न 20 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी शिक्षणाचा अधिकार राईट टू एज्युकेशन कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 21(a). प्रश्न 21 काही प्रकरणात अटक व स्थानबद्धतेपासून संरक्षण कोणत्या अनुच्छेदात दिले आहे? उत्तर अनुच्छेद 22. यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22 मानवी व्यापार आणि वेठबिगारीवर कोणत्या अनुच्छेदाने बंदी घातली आहे? उत्तर अनुच्छेद 23. यानंतरचा 23वा प्रश्न ज्यात आहे बालकामगार प्रथेला कोणत्या अनुच्छेदाने अटकाव केला आहे? प्रोहिबिशन ऑफ एम्प्लॉयमेंट ऑफ चिल्ड्रन. याचं उत्तर आहे अनुच्छेद 24. यानंतरचा प्रश्न क्रमांक 24 सद्सद्विवेक बुद्धीने वागण्याचे आणि धर्माचे आचरण व प्रसार करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदात आहे? याचं उत्तर आहे अनुच्छेद 25. यानंतर प्रश्न क्रमांक 25 धार्मिक व्यवहारांचे व्यवस्थापन करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 26. यानंतरचा 26वा प्रश्न अल्पसंख्याक गटाचे हितसंबंधाचे रक्षण कोणत्या अनुच्छेदात केले आहे? उत्तर अनुच्छेद 29. प्रश्न क्रमांक 27 अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार कोणत्या अनुच्छेदात आहे? अनुच्छेद 30. यानंतरचा प्रश्न क्रमांक 28 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या अनुच्छेदाला संविधानाचा आत्मा आणि हृदय सोल अँड हार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं आहे? उत्तर अनुच्छेद 32. 29वा प्रश्न मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्यासाठी न्यायालय किती प्रकारचे आदेश काढू शकते? 5 प्रकारचे 5 टाइप्स ऑफ रिट्स. 30वा प्रश्न बेकायदेशीर अटकेविरुद्ध कोणता आदेश काढला जातो? हेबियस कॉर्पस. यानंतरचा प्रश्न क्रमांक 31 कनिष्ठ न्यायालयाला आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर न जाण्याचा आदेश कोणता? प्रोहिबिशन प्रतिषेध. प्रश्न क्रमांक 32 कोणत्या अधिकाराने तुम्ही हे पद भूषवत आहात हे विचारण्यासाठी कोणता आदेश वापरतात? क्यो वॉरंटो. अधिकार पृच्छा. प्रश्न क्रमांक 33 राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात कोणते अनुच्छेद कधीही रद्द होत नाही? अनुच्छेद 20 आणि 21. यानंतरचा 34वा प्रश्न मूलभूत अधिकारांवर वाजवी मर्यादा कोण घालू शकते? उत्तर भारतीय संसद पार्लिमेंट. यानंतरचा 35वा प्रश्न संविधानाचा भाग 3ला न्यायप्रविष्ट का म्हणतात? कारण त्यांच्या उल्लंघनाविरुद्ध आपण न्यायालयात जाऊ शकतो. 36 प्रश्न प्रेसचे स्वातंत्र्य फ्रीडम ऑफ प्रेस कोणत्या अनुच्छेदात समाविष्ट आहे? अनुच्छेद 19(1) मध्ये. प्रश्न क्रमांक 37 सैनिकी कायदा लागू असताना मूलभूत अधिकारांवर मर्यादा येणे कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 34. 38वा प्रश्न मूलभूत अधिकारांमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर केवळ संसदेला. प्रश्न क्रमांक 39 मूलभूत अधिकारांचा पालक रक्षक गार्डियन कोणाला मानले जाते? उत्तर न्यायसंस्था ज्युडिशियरी सुप्रीम कोर्ट. यानंतरचा 40वा प्रश्न निवारक स्थानबद्धता कोणत्या अनुच्छेदाशी संबंधित आहे? अनुच्छेद 22. प्रश्न क्रमांक 41 समान कामासाठी समान वेतन हा मूलभूत अधिकार आहे का? उत्तर नाही, तो मार्गदर्शक तत्वाचा भाग आहे. प्रश्न क्रमांक 42 मूलभूत अधिकार कोणाविरुद्ध प्राप्त होतात? उत्तर राज्यांविरुद्ध अगेन्स्ट द स्टेट. प्रश्न क्रमांक 43 शांततेने आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 19(1)(b). 44 संघटना किंवा युनियन स्थापन करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 19(1)(c). 45वा प्रश्न देशभर संचार करण्याचे स्वातंत्र्य कोणत्या अनुच्छेदात आहे? अनुच्छेद 19(1)(d). प्रश्न क्रमांक 46 अल्पसंख्याक हा शब्द संविधानात कोणत्या आधारावर वापरला जातो? उत्तर धर्म आणि भाषा. यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 47 अवैध ठरवलेल्या कायद्यांपासून संरक्षण कोणत्या अनुच्छेदात आहे? उत्तर अनुच्छेद 31(a), 31(b), 31(c). प्रश्न क्रमांक 48 मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्यास उच्च न्यायालयात कोणत्या अनुच्छेदाने दाद मागता येते? उत्तर अनुच्छेद 226. प्रश्न क्रमांक 49 कायद्याने घालून दिलेली पद्धत हे कोणत्या अनुच्छेदाचे वैशिष्ट्य आहे? उत्तर अनुच्छेद 21. यानंतरचा 50वा प्रश्न मूलभूत अधिकारांचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे.
तर अशा पद्धतीचा आपण संविधानाचा भाग 3 मूलभूत अधिकार यावर आधारित माहिती आणि सराव प्रश्न बघितले आहेत. तर निश्चितच हा भाग तुम्हाला समजला असेल, आवडला असेल. तर अशाच पद्धतीचे पुढचे भाग असणार आहेत, सराव प्रश्न असणार आहेत. तर भेटूयात पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.